बाप्पाचे आगमन म्हटले की मोदकही आलेत आणि प्रत्येक वेळेस जे आहे 10 दिवसाचे जर बाप्पा असेल तर आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक जे आहे ते बाप्पाला नैवेद्य म्हणून देतो आणि इनडायरेक्टली ते आपणही खातो. तो इथे आज आपण उकडीचे मोदक बनवलेले आहे आणि मी हे 2 पद्धतीने तुम्हाला करून दाखवलेले आहे. हे साच्याने पण करता येते आणि आपल्या हातानेही करता येते आणि तुम्ही बघू शकता दोन्ही प्रकारचे मोदक जे आहेत ते अत्यंत सुबक असे झालेले आहे आणि आपण त्याच्यावरती जे आहे ते केशर आणि केशराचं दूध टाकून त्याला आपण सर्व्ह केलं ना तर त्याची जी गोडी म्हणा किंवा चव म्हणा आणि रिचनेस जो आहे तो खूपच म्हणजे वाढतो आणि तुम्ही बघू शकता हे मोदक जे आहे ते खूप 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 सगळ्यांनाच आवडतात हे मोदक. म्हणून 10 दिवसाच्या पिरियडमध्ये एकदा तरी हे मोदक आपण करतोच आणि ही मोदक खाण्याची एक पद्धत पण आहे. ती मोदक कशा पद्धतीने खाल्ल्या जातात तर काय करायचं ना, हे गरमागरमच मोदक खाल्ले जातात. गरमागरम मोदक तयार झाले की पटकन बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि आपणही खायला घ्यायचं. तर काय करायचं ना, मोदक जो आहे तो मध्ये असा ब्रेक करायचा आणि त्याच्यावरती छान अशी गरमागरम साजूक तुपाची धार टाकायची आणि नंतर तो मोदक खायचा. तर तुम्ही बघू शकता आपलं सारण पण मोदकाचं छान असं सॉफ्ट आणि आपला मोदक पण मऊ आणि लुसलुशीत असा आपला मोदक झालेला आहे आणि आपण आता याचीच रेसिपी ट्राय करणार आहोत. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि बाप्पाचे आगमन होत आहे त्याच्यामुळे बाप्पाच्या आवडीचे आपण उकडीचे मोदक बनवतो आहे. अगदी साध्या पद्धतीने मोदक सांगितले आहे, दोन्ही यांनी सांगितले आहे, म्हणजे साच्यावर कसे बनवायचे आणि हाताने कसे बनवायचे आणि खूप मऊ आणि लुसलुशीत हे मोदक बनतात. खायलाही तेवढेच चवदार लागतात. आपण मोदक तर पाहूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि आपण आता आपली रेसिपी पाहूया. नारळाचा कुठलाही पदार्थ तयार करायचा म्हटलं की सगळ्यात मोठं काम असते नारळ साफ करणं. तर इथे मी 2 नारळ घेतली आहे आणि त्या नारळाला असं इक्वल पार्टमध्ये आपण कट करून घेतलं. तर त्याच्यासाठी काय करायचं ना, जेव्हा हे नारळ असते ना त्या नारळाला पूर्णपणे ओलं करून घ्यायचं सगळं आणि त्याला 5 मिनिट तसंच ठेवून द्यायचं सगळं ओल्या झाल्यानंतर. आणि इथे पूर्ण गोलात जे आहे मध्यभागी ते कशाला तरी वार करत जायचे आपण त्याने, म्हणजे आपला जो खल असतो म्हणा किंवा अजून काही तुमच्याकडे असेल जड वस्तू त्याने असं मध्यभागी हे करत राहायचं आणि ते बरोबर मध्ये ब्रेक होते आणि त्याचे असे इक्वल 2 पार्ट्स तयार होतात. आता हे तर झालं नारळ फोडण्याचं. मग त्याचा मधला गर कसा काढायचा तर त्यासाठी एकदम सोपा उपाय आहे. इथे मी ही कढई घेतली आणि कढईमध्ये पाणी घेऊन घ्यायचं. जवळपास अर्धा वगैरे कढई पाणी घेऊन घ्यायचं. त्याच्यावरती एक चाळणी ठेवायची कुठली आणि त्याच्यामध्ये हे ठेवून द्यायचे. तुमचे जेवढे बसतील तेवढे पीस त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं असं. आणि आपल्याला हे गॅसवरती ठेवून 5 मिनिट फक्त याला वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. आपले फोडलेले नारळ वाफवून झालेले आहे आणि आता या चाळणीतून हे काढून घ्यायचे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. नारळ खोवून घेतात ना त्यांनी ही स्टेप स्किप करायची, ही त्यांच्यासाठी नाही आहे. जे नारळ मिक्सीमध्ये बारीक करतात तर त्यांच्यासाठी ही स्टेप आहे. त्याच्यामुळे इथे हे नारळ जे आहे ते थंड झालेले आहे, म्हणजे थोडेसे हलकेसे कोमट जे म्हणतो ना तसे आहे, पूर्ण एकदम गार झालेले नाही आहे. आणि आता काय करायचं ना, हा जो असतो ना हा पोर्शन याच्यामध्ये चाकू टाकायचा थोडा थोडा, म्हणजे पूर्ण आतमध्ये नाही, फक्त आपल्याला हे सोडायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल, अशी गॅप तयार होईल आणि त्याच्यामध्ये एअर घुसून ते जे आहे ते आपल्या या कडक शेलला जे आहे ते सोडून देतील. तर सगळ्या बाजूनी जे आहे ते पहिले थोडा थोडा चाकू टाकून घ्यायचा इथे. आणि तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपण केल्यामुळे इथे गॅप तयार होते आणि आपलं हे जे आहे त्या याच्यापासून कडक जे आवरण असतं त्याच्यापासून हे सुटत चाललेलं आहे. आणि एकदा थोडा हलकासा वरून वरून झाला की नंतर काय करायचं ना, मग थोडा चाकू खालपर्यंत घालण्याचा प्रयत्न करायचा. आणि तुम्ही बघू शकता आपलं हे डौल जे आहे ते किती छान निघालेलं आहे. आणि आपण बाकीचे पण आता असेच काढून घेऊ. काढून झाल्यानंतर ना याला धुवून घ्यायचं, कारण कचरा वगैरे लागतो ना. आणि काही हरकत नाही, तुमचे असे अर्धे जे आहे पूर्ण डौल निघाले नाही तरी चालते, असे तुकडे झाले तरी चालते. फक्त आपल्याला जे आहे ते काढायला सोपं गेलं पाहिजे म्हणून आपण ही प्रोसिजर करतोय. आणि याच्यानंतर याची पाठीमागची जी सालं आहे ना ती सगळी सालं जे आहे ते किसणीच्या साहाय्याने आपण काढून घेऊ. आणि सालं काढून झाल्यानंतर याचे बारीक बारीक जे आहे ते असे आपण चांगले काप करून घेऊ. असे पातळ काप तयार करून घेतल्यानंतर आपण आता याला मिक्सरमध्ये 2दा बारीक याचा कीस करून घेऊ. इथे आपला कीस पण करून झालेला आहे आणि कीस एकदम बारीक करून घ्यायचा. गॅस ऑन करून गॅसवरती तुम्हाला ज्याच्यामध्ये सारण बनवायचं आहे ते कुठलंही भांडं ठेवून द्यायचं. मोस्टली कढईतच करायचं, त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामधलं जे पाणी आहे ते लवकर
किंवा आपलं सारण जे आहे ते पटकन तयार होतं. तर इथे मी 1 चम्मच जे आहे छोटा ते तूप टाकून घेतलेलं. गॅसचा पॉवर जो आहे तो स्लिमवरच ठेवून द्यायचा आणि त्याच्यामध्ये हा ओल्या नारळाचा जो आपण केलेला किस आहे ना, तो सगळा किस त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आपण याला फक्त अर्धा ते 1 मिनिट याच्यामध्ये परतवून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपल्या सारणाला जे आहे ते जास्त पाणी सुटणार नाही, आपलं सारण पण लवकर तयार होईल आणि तुपाचा जो खमंगपणा आहे तोही त्याला येईल. आपल्याला हे मंद आचेवरतीच परतवून घ्यायचं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊ. तर गूळ जो आहे तो किसलेला गूळ घालायचा किंवा गुळाची पावडर पण मिळते, ती पण तुम्ही टाकू शकता. तर अशासाठी काय करायचं ना अशा वेळेस, की गूळ किती घालायचा, तर मी माझं हे मोजून घेतलं होतं. कुठलंही तुम्ही एक प्रमाण घेऊ शकता. मी जी वाटी घेतली त्या वाटीने माझं 3 वाटी जे आहे तो खोबऱ्याचा किस भरला आणि चांगला दाबून खोबऱ्याचा किस घ्यायचा. तर त्याच्या निम्मे जो आहे अर्धा तुम्ही गूळ घेऊ शकता किंवा माझं हे 3 वाटी आहे तर 1.5 ते 2 वाटीपर्यंतचं तुम्ही प्रमाण गुळाचं ठेवायचं. म्हणजे आपलं जे काही जणांना थोडंसं गोडसर पाहिजे, कारण कोटिंग पण त्याला येतं, त्याच्यामुळे त्याचा गोडसरपणा हा कमी होऊ नये म्हणून तुम्ही 1.5 ते 2 वाटीपर्यंतचा गूळ घालू शकता. मी पण इथे 2 वाट्या गूळ घेतलेला आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण. आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि याला आपल्याला खूप असं पाकाच वगैरे याच्यामध्ये येऊ नाही द्यायचं आहे. जस्ट थोडा वेळ आपण याच्यामध्ये याला शिजवून घेऊ. इथे या 5 ते 6 विलायच्या आहे बारीक करून घेतलेल्या, त्याची पावडर त्याच्यामध्ये टाकून ते आपण आता मिक्स करून घेऊ. मी याला 7 मिनिट मीडियम ते लो फ्लेमवरती शिजवून घेतलं आहे आणि आपलं हे तयार आहे. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. म्हणजे आपलं सारण जे आहे मोदकाचं हे रेडी आहे. आणि सारण तयार झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते आपल्या कोटिंगची तयारी करायची आहे. सो त्याच्यासाठी मी इथे 3 ग्लास पाणी घेतलं आहे आणि याचं जे प्रमाण आहे ते असं आहे की जेवढे तुम्ही तांदूळ मोजाल ना तेवढंच इक्वल जे आहे त्याला पाणी घ्यायचं. म्हणजे कशाने मोजा, तुम्ही तुमच्याकडे जे काय आहे ग्लासाने मोजा, वाटीने मोजा, सारख्याला सारखं घ्यायचं. म्हणजे मध्ये अर्धा चम्मच जे आहे ते मी मीठ टाकून घेते आणि छोटे 2 चमचे जे आहे ते तेल टाकून घ्यायचं आणि आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे. पाण्याला उकळी आली आहे. आता गॅसचा पॉवर जो आहे तो स्लिमवरती करून टाकायचा आणि याच्यामध्ये हे तांदूळाचं पीठ आता टाकून घेऊ. तुम्ही तांदूळाचं पीठ घरी पण तयार करू शकता किंवा रेडीमेड पण मिळेल आणि मी नॉर्मल पीठ घेतलं इथे. याच्यामध्ये सुगंधी पण पीठ मिळतात आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ. काही काही तांदूळाला जे आहे ते पाणी थोडं जास्तही लागू शकते, तर अशा वेळेस तुम्ही बाजूला गरम पाणी ठेवून द्यायचं. इन केस तुम्हाला वाटलं असं की कोरडं पडलं आहे आपलं हे, तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता. इथे आपलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट झालं आहे. तुम्ही बघू शकता सगळं पीठ जे आहे ते आपलं छान त्याच्यामध्ये ओलं झालेलं आहे. आणि इन केस जर जास्त झालं असेल ना तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ टाकू शकता किंवा खूप कोरडं झालं असेल एकदम ड्राय असं तर गरम पाणी टाकू शकता. हे दोन्ही आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा आणि झाकून ठेवून जस्ट 2 ते 3 मिनिट याच्यावरती हे असंच राहू द्यायचं. याच्यावर झाकण ठेवून दिलं. तुमचे मोदक जर खूप जास्त असेल ना तर मोदकाचं जे पीठ आहे ते एका वेळेस सगळं मळून नाही घ्यायचं, थोडं थोडं घ्यायचं ताटामध्ये आणि बाकीचं पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं, कारण ते थंड नको व्हायला. आपली जी उकड आहे ती अशी गरमच राहायला पाहिजे आणि आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं आणि तेवढंच पीठ मळायचं. तर या पिठाला जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे, प्रेशर देऊन असं छान सॉफ्ट मळून घ्यायचं आहे. जर व्यवस्थित मळल्या नाही गेलं ना तर आपला मोदक जो आहे तो तुटतो किंवा असा उलतो. याचं हे असतं ना आपला हाताचा जो आहे त्याने छान असं मळून घ्यायचं हे आणि याचा एक गोळा तयार करायचा. आपलं पीठ जे आहे ते छान मळून झालेलं आहे. तुपाचं बोट जे आहे ते हाताला लावून घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे तेवढे मोठे जे आहे म्हणजे साईजचे तसे छोटे छोटे गोळे घेत जायचे आणि आपण आता मोदक वळवायला घेऊ. सो इथे मी जे आहे तो एवढा गोळा घेतला आहे आणि त्या गोळ्याला छान दोन्ही हातावरती असं थोडंसं गोल करून घ्यायचं चांगलं मळून आणि आता त्याची अशी वाटी तयार करायची. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हाताच्या दोन्ही हाताच्या मदतीने वाटी तयार करायची आणि खालचा जो पोर्शन आहे तो खूप पातळ करायचा नाही. साईड जे आहे त्याच्या तर साईडला पातळ करायचं, पण मधला पोर्शन जो आहे तो थोडा जाडसरच ठेवायचा आणि त्याच्या मध्यभागी आता आपण सारण भरून घेऊ. आणि आपलं जे सारण आहे ना त्या सारणाचा असा गोळा बनवून घ्यायचा, लड्डू बनवून घ्यायचा. त्याला कळ्या पाडायसाठी व्यवस्थित जाते. तर आता तो मध्यभागी ठेवल्यानंतर अशा पद्धतीने म्हणजे तर तर्जनी आणि जो आपला अंगठा आहे ना त्या 2 हाताच्या त्या 2 बोटाच्या मदतीने आपल्याला त्याच्या कळ्या पाडायच्या आहे.
सो अशा त्याच्यामध्ये धरायच्या आणि त्याच्या कळ्या पाडायच्या आणि थोडंसं सारण वरती आलं ना तर ते बोटाच्या साहाय्याने खाली दाबून घ्यायचं आणि आता ते सगळं आपण पॅक करून घेऊ. त्याला जे थोडंसं जवळ-जवळ आणत जायचं असं तर हलक्या हाताने करायचं म्हणजे आपल्या कळ्या ज्या आहे त्या व्यवस्थित राहायला पाहिजे आणि नाही झाल्या तरी चालेल. नंतरही आपण त्या कळ्याला जो आहे तो थोडा आकार देऊ शकतो आपला मोदक तयार झाल्यानंतर. कारण पाहिजे असेल की चांगल्या कळ्या दिसल्या पाहिजे तर अशा त्या 2 बोटाच्या मदतीनेच तो कळ्याचा जो पोर्शन आहे आपण थोडासा असा बाहेर काढू शकतो आणि तुम्ही बघू शकता आपला हा कळीचा मोदक तयार झालेला आहे. नाही जमत असेल तुम्हाला कळ्या तर तुम्ही साधाही ठेवू शकता, काही हरकत नाही. कारण आता एक मोदक मी या साच्यातून पण करते. तुम्ही कुठलाही मोदकाचा साचा घेऊ शकता, प्लास्टिकचे पण मिळतात, हा मेटलचा आहे. तर याला आतमध्ये पहिले थोडंसं तुपाचं बोट लावून घ्यायचं सगळीकडे छान. तुपाचं बोट लावल्यानंतर ना याला असं बंद करून घ्यायचं आणि आपला जो हा उंडा आहे तर यातला असा उंडा घ्यायचा आणि तो याच्यामध्ये टाकायचा आणि याच्यामध्ये टाकल्यानंतर मध्ये जे आहे ती आपली सारण भरायसाठी एक पोकळी तयार करायची. सो याला चांगलं असं प्रेस करून घ्यायचं. खाली पण चांगलं प्रेस करायचं कारण खाली जे आहे ते आपल्या मोदकाचं टोक असतं म्हणून तिथे पण चांगलं प्रेस करायचं आणि डिझाईन जी आहे ती चांगली येते आपल्या मोदकाला. आणि ही जी आता गॅप तयार झाली आहे ना तर याच्यामध्ये हा गोळा घ्यायचा आपल्या सारणाचा आणि तो गोळा असा आतमध्ये टाकून द्यायचा. आपलं जे सारण आहे ना ते छान असं दाबून घ्यायचं आणि आता या मोदकाला आपण पॅक करून घेऊ. तर हे बाजूला जे सुटलेलं आहे ना त्यानेच आपण इथे दाबून घेऊ ते इथे म्हणजे ते पॅक होऊन जाईल. सगळीकडे सारण जे आहे ते दिसायला नको अशा पद्धतीने ते पॅक करून घ्यायचं आणि थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे ते बाहेर यायला नको. पॅक केलेली हे आहे ना तर ते आतमध्येच जायला पाहिजे, असं बाहेर नको यायला. अशा पद्धतीने ते पूर्ण दाबून घ्यायचं. मोदक जो आहे तो पूर्ण सील झालेला आहे आणि काही काही साच्याचे ना इथे जिथे पॅक होतं ना म्हणजे जिथे त्याचं तोंड असते उघडायचं आणि लावायचं तर तिथे गॅप जास्त असते त्याच्यामुळे काही असं सारण थोडं बाहेर निघतं तर ते आपण काढून टाकायचं आणि आता आपला मोदक जो आहे तो आपण उघडून घेऊ. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेला आहे. आहा, म्हणजे किती सुंदर डिझाईन तयार झालेलं आहे आणि एकसारखं डिझाईन होते साच्यामुळे आणि दिसायला पण खूप छान दिसतात आणि लवकर पण होतात हे मोदक. तर तुम्ही हातावरचे पण करू शकता किंवा हाताने तुम्हाला नाही जमत तर तुम्ही साच्यावरचे पण बनवू शकता. तर आपण असेच सगळे मोदक तयार करून घेऊ. मी काही साच्यावर तयार करते तर काही हाताने तयार. आता मोदक तयार झाले म्हणजे तुमच्या भांड्यात बसतील एवढे मोदक तयार झाले की लगेच वाफायला घ्यायचे, करून ठेवायचे नाही, नाहीतर ते उलतात पटकन. कारण तांदूळाचे आहे आणि तांदूळाचं पीठ जे आहे ते पटकन खूप ठिसूळ राहतं, लगेच हे होऊन जातं. तर आपण इथे त्या कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, जवळपास अर्धी कढई पाणी घेऊन घेतलं आणि त्याच्यावर बसेल एवढी ही अशी चाळणी ठेवायची आणि त्याला थोडंसं ग्रीस करून घ्यायचं तेलाच्या साहाय्याने आणि ते पाणी जे आहे ते बॉईल होऊ द्यायचं. आणि पाणी गरम झालं की आपण तयार करून ठेवलेले मोदक जे आहे त्या कढईवरती आता तुमचे बसतील तेवढे मोदक तुम्ही ठेवू शकता. आणि हे आपल्याला स्टीम पात्र पण मिळतं येतं त्याच्यामध्ये पण करू शकता. नसेल तर आपल्या घरच्या चाळणीमध्ये पण तुम्ही ठेवू. आणि हे खूप चिपकून नाही ठेवायचं, असं लांब लांब ठेवायचं. एक जर आम्ही मुद्दाम मोठाच करून घेतला नैवेद्यासाठी आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवून देऊ आणि आता आपण आपल्या मोदकावरचं झाकण जे आहे ते बाहेर काढू. आणि याला वाफायला जास्त वेळ लागत नाही, 1 ते 1.5 मिनिट जे आहे ते याला वाफायला लागतात. आणि बघू शकता हे झालेले आहे. झालं की रंग पण चेंज होतो आणि तुम्ही जर हाताने थोडंसं असं केलं तर ते इकडे तिकडे सरकल्या पण जातात. तर इथे अगदी आपल्या 1 ते 1.5 मिनिटाच्या पिरियडमध्ये हे तयार झालेले आहे आणि आता आपण हे काढून घेऊ. हे गरम असल्यामुळे तुम्ही एकतर चमच्याच्या साहाय्याने काढू शकता किंवा तुमच्याकडे अजून सराटा वगैरे असेल तर त्याच्या साहाय्याने पण तुम्ही हे काढू शकता. कारण आपण हे भांडं जर आपल्याला परत दुसरे पण अजून याच्यामध्ये वाफवून घ्यायचे आहे म्हणून मी या सराट्याच्या मदतीने हे सगळे काढून घेते. थोडंसं सावधानीपूर्वक काढायचं. परफेक्ट झालेले आहे हे आपले इथे मोदक आणि रंग पण खूप सुंदर आलेला आहे मोदकाचा. कारण आपण व्यवस्थित त्याला वाफ येऊ दिली ना तर त्याचा रंग पण बदलत नाही, तसेच आपले छान पांढरे शुभ्र मोदक राहतात आणि ते ब्रेक पण होत नाही किंवा लीक पण होत नाही, त्याच्यामधलं सारण पण बाहेर पडत नाही. आणि आता बाकीचेही आपण असेच वाफवून घेऊ. आणि इथे आपले दोन्हीही पद्धतीने तयार केलेले मोदक जे आहे ते तयार आहे. हे आपण साच्यावरती बनवलेले आहे आणि हे हाताने तयार केलेले आहे. आणि आपण आता त्याला गार्निश करून घेऊ. तर मी दूध घेतलेलं आणि दुधामध्ये जे आहे ते केशराच्या काड्या टाकून द्यायच्या आणि ही आधीच करून ठेवायचं. जवळपास अर्धा ते पाऊण तास आधी ही
प्रोसेस करायची, दुधामध्ये केशर टाकण्याची. त्याच्यामुळे काय होतं की त्या केशराच्या काड्याचा रंग जो आहे तो खूप छान येतो त्याच्यावरती. आणि हे दूध जे आहे आपण आता थोडं थोडं आपल्या याच्यावरती टाकायचं. त्याच्यामुळे वेगळा रंग आपल्या मोदकाला येतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात ते मोदक. सो आपण आता हे सगळं याच्यावरती हे केशराचं दूध टाकून घेऊ आणि नॅचरली केशर टाकलेले आपले मोदक तयार होतात. तर बाप्पाला तर हे आवडेलच आणि बाप्पाला आवडल्यावरती आपल्या सगळ्यांना पण हे आवडेल. सो या गणेश चतुर्थीला तुम्ही हे बाप्पाचे मोदक नक्की बनवा. म्हणजे 10 दिवस बाप्पा असते कोणाकडे, तुम्ही कधीतरी एखाद्या दिवशी हे बनवू शकता. कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवत असतात. आणि मोदक जर आवडले किंवा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.